लवकरात लवकर सीओ असतील किंवा नगर परिषदेचे अधिकारी असतील, नगराध्यक्ष असतील, यांनी लवकरात लवकर हे मुद्दे मान्य करावे. आम्ही आंदोलन तोपर्यंत थांबवणार नाही आहे. स्वतःचं घर भरण्यासाठी किंवा कमिशन खाण्यासाठी जे अधिकारी लिगल पद्धतीने भरलेले आहेत, अधिकारी आठवड्यातील 2 दिवस येतात, कधी 3 दिवस येतात. अधिकाऱ्यांना तर नगरसेवकही ओळखत नाहीत, म्हणजे अधिकारी हजरही नसतात आणि कामकाजाच्या वेळेस तर कधीच हजर नसतात. कोण 2 वाजता येतो, कोण 3 वाजता येतो, कोण 2 वाजता घरी जातो. म्हणजे फक्त जनतेचा पैसा लुटायचा, ह्यातील कमिशन कोणाला तरी वाटून द्यायचं, त्यासाठी हे अधिकारी भरलेले आहेत का? आणि जे भरलेत ते काम काय करतात? काम हे काही नाही, सरळ येतात, एसीमध्ये बसतात, पैसे खातात किंवा काही भ्रष्टाचार करतात आहेत. यापेक्षा गावातील मी तर म्हणतो 80,000 एखादा पगार देतात, एकाला 90,000 देतात, 2.5 लाखात कमीत कमी गावातली 25 पोरं कामाला लागतील. गावात अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत ना. गावातील टॅक्स आम्ही भरायचा, गावाला निधी आम्ही उपलब्ध करून द्यायचा, काम आम्ही करायचं आणि मलिदा घालण्यासाठी गावच्या बाहेरची पोरं भरायची, गावच्या बाहेरचे अधिकारी आणायचे, इलिगल पद्धतीने भरायचे, ते पैसे घालणार, भ्रष्टाचार करणार. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मुद्दे अनेक आहेत. लवकरात लवकर सीओ असतील किंवा नगर परिषदेचे अधिकारी असतील, नगराध्यक्ष असतील, यांनी लवकरात लवकर हे मुद्दे मान्य करावे. आम्ही आंदोलन तोपर्यंत थांबवणार नाही आहे. जोपर्यंत आमचे सगळे मुद्दे मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे आणि जसं जसं पुढं जाईल तसं तसं आंदोलनाची तीव्रता अजूनही भक्कम करणार आहे. फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या हद्दीमध्ये आपण बेमुदत धरणे आंदोलन जे करताय, ते धरणे आंदोलनाच्या पाठीमागं तुमचं नेमकं मागण्या काय आहेत, काय नेमकं उद्देश आहे, काय सांगा? मुळात फुरसुंगी उरुळदेवाची नगर परिषद स्थापनेपासून फुरसुंगी उरुळदेवाची नगर परिषदेच्या प्रशासनाचं म्हणणं आहे की आमच्याकडं कोणत्याही विकास कामासाठी निधी उपलब्ध नाही. निधी उपलब्ध नाही हे कारण देऊन संबंधित प्रशासनाने 4 सेवानिवृत्त कर्मचारी कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने सेवेत घेतलेत. ते सेवेत घेत असताना ते कोणत्या गटातले आहेत, त्याला जी काही नियमावली आहे ती सगळी डावलून त्या कर्मचाऱ्यांना जवळजवळ 2 ते 2.5 लाख रुपये महिन्याचा पगार ह्या संबंधित उरुळदेवाची फुरसुंगी नगर परिषदेने दिला आहे. ज्यावेळेस तुम्ही विकासाला निधी नाही म्हणताय आणि कॉन्ट्रॅक्च्युअल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 2.5 लाख रुपये महिन्याला, म्हणजे जवळजवळ तुम्ही 27-28 लाख रुपये वर्षाचा पगार देत आहे. तेवढ्या पैशामध्ये गावचं कुठल्याही एका ह्याचा मेंटेनन्स होणं अपेक्षित होतं, परंतु ती गोष्ट न करता तुम्ही फुरसुंगी उरुळदेवाच्या नागरिकांनी जो टॅक्स भरला आहे त्या टॅक्सनी तुमचं स्वतःचं घर भरताय आणि नागरिकांचे विकास कामं असतील किंवा गावचा जो विकास असेल तो तसाच रखडून ठेवला आहे. या गोष्टीचा सगळा पुराव्यानिशी सगळ्या गोष्टी समोर आणल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई होणं अपेक्षित होतं, पण ती कारवाई अजूनही नगर परिषदेच्या वतीने झाली नाही. म्हणून संबंधित आंदोलन उभं करावं लागतं आहे. नागरिकांच्या विकासाला प्रथम प्राधान्य मिळण्यासाठी हे आंदोलन आम्ही उभं केलं. आज जे सूरज गायकवाड यांनी नगरपालिकेच्या विरोधात जे आंदोलन उभं केलं आहे, त्या आंदोलनाला आम्ही सर्वजण नागरिक म्हणून पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यांना. कारण बऱ्याचशा अपराधप्रिय ह्या नगरपालिकेत चालू आहेत आणि मलिदा गँग ही सारखी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून काही ना काही करत असते. आत्ताच मी नगरपालिकेत गेलो होतो. त्या नगरपालिकेमध्ये म्हणजे विकास कामं, स्मशानभूमीमध्ये लाईट नाही आहे, ह्यासाठी फंड नाही आहे त्यांच्याकडं. आणि मग यांना 2.5-3 लाख रुपये फंड आपलं पगार द्यायला कसं काय उपलब्ध होतो आहे, या सगळ्या शंका आहेत. बरेचशा प्रकारचे घोटाळे होतात नगरपालिकेत, चालूच आहेत. आणि याला दुजारा देणारी सत्ताधारी आहेत, यांचं कुठं काय, ह्यांनी कुठं त्याला विरोध केला आहे का? किंवा सगळ्यांच्या प्रोसिडिंगला ठरावाला सगळ्यांच्या सह्या आहेत त्याच्यात, असं माझं मत आहे. तुमची भूमिका आपली काय आहे? नाही, त्यांनी सेवानिवृत्त जे लोक आहेत त्यांना ही केलं पाहिजे नव्हतं ना त्यांनी, सत्ताधाऱ्यांनी, की त्याच्यावर कारवाई केली पाहिजे नव्हती. आणि आमची मागणी की त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी. सेवानिवृत्त कर्मचारी जे आहेत त्यांना तात्काळ काढण्यात यावे, त्यांना दिलेला पगार परत नगर परिषदेला वर्ग करावा, त्यांच्यावर तुरंत कारवाई करावी. आणि आमच्या शिवसेनेतर्फे सूरज गायकवाडला जाहीर पाठिंबा आहे. आज या ठिकाणी फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेसमोर आमचे मित्र सूरज गायकवाड यांनी जे धरणे आंदोलन केलं आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात, फुरसुंगी उरुळी देवाची मधील जो भ्रष्टाचार चालू आहे आणि जे बोगस कर्मचारी भरलेत त्याच्यासाठी सूरजला आमचा ग्रामस्थ म्हणून संपूर्ण पाठिंबा राहील. धन्यवाद.